त्यामुळे आपण पाहतो ही थेट दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मणिपूरमध्ये दाखल झालेले आहेत। मणिपूर हिंसाचारानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच मणिपूरमध्ये आता दाखल झालेले आहेत। पंतप्रधानांच्या हस्ते आता विविध विकास कामांचं सुद्धा लोकार्पण आता केलं जाणार आहे। आपण पाहतो ही मणिपूरमधले दृश्य। पंतप्रधान सध्या तिथल्या विद्यार्थिनींशी संवाद साधतात। मणिपूरच्या हिंसाचारानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान हे मणिपूरमध्ये दाखल झालेले आहेत। मणिपूरमध्ये दाखल झाल्या त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। मोदींच्या हस्ते आता विविध विकास कामांचं सुद्धा लोकार्पण होणार आहे। थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल। अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी या विकास कामांमधून उपलब्ध होणार आहेत आणि याचाच शुभारंभ करण्यासाठी सध्या पंतप्रधान हे आता मणिपूरमध्ये आता दाखल झालेले आहेत। विद्यार्थ्यांच्या हस्ते एक पारंपरिक टोपी सुद्धा मोदींना घालण्यात आली। विद्यार्थ्यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं सुद्धा लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते आता केलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मणिपूरमध्ये आता दाखल झालेले आहेत। जनतेकडून सुद्धा पंतप्रधानांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। मणिपूरमध्ये जो हिंसाचार उफाळलेला होता, या हिंसाचारानंतर पहिल्यांदाच आता पंतप्रधान हे मणिपूरमध्ये दाखल झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांकडून स्वागत सुद्धा त्यांचं करण्यात आलं। त्यांचं छायाचित्र काढलेली एक फ्रेम सुद्धा पंतप्रधानांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सोबतच एक पारंपरिक एक टोपी सुद्धा पंतप्रधानांना विद्यार्थ्यांनी घातली। पंतप्रधानांच्या हस्ते सध्या विविध विकास कामांचं जे आहे ते लोकार्पण या ठिकाणी केलं जाणार आहे। या विकास कामांमधून सध्या तरुणांसाठी विविध रोजगाराच्या संधी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। आपण पाहतोय की मणिपूर सध्या कायम मध्यंतरीच्या काळामध्ये चर्चेत राहिलेलं राज्य होतं, कारण जेव्हा दोन समाजामध्ये दोन जातींमध्ये जो तेढ निर्माण झालेला होता, जो हिंसाचार बळावलेला होता, या हिंसाचारामुळे सध्या मणिपूर चांगलं चर्चेत राहिलेलं होतं। पंतप्रधानांना कायम विरोधकांनी धारेवरती धरलेलं होतं। पंतप्रधान यावरती का बोलत नाहीत, का मौन ठेवून आहेत, का मणिपूरचा दौरा करत नाहीत, यांसारखे सवाल विरोधकांकडून विचारले जात होते, विशेषतः काँग्रेसकडून विचारले जात होते। मात्र याच्यावरती अद्याप पंतप्रधानांनी कोणत्याही पद्धतीचं वक्तव्य केलेलं नव्हतं किंवा भेट दिलेली नव्हती आणि याच हिंसाचारानंतर जवळपास मोदी आता मणिपूरच्या दौऱ्यावरती आलेले। विद्यार्थ्यांकडून स्वागत सुद्धा यावेळी त्यांचं करण्यात आलेलं होतं। आपण काही वेळापूर्वीची दृश्य पाहतोय। याच्या आधी मिझोराममध्ये सुद्धा त्यांनी अनेक विकास कामांना हिरवा कंदील दाखवलेला होता। मात्र मिझोराममध्ये हवामान बदलामुळे त्यांना तिथे जाता नाही आलं। दरम्यान पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासंदर्भात महाराष्ट्रामध्ये नेमकं काय राजकारण सुरू आहे पाहूया। त्यांच्या दौऱ्याकडे आता कोणाचं लक्ष नाही, तो कोणाचा खिजगंडीची नाही। मणिपूरमध्येच विरोध होतो आहे, त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांचा दौरा जो आहे त्याच्यावर फार न बोललेलो 3 वर्षात देशामध्ये त्यापेक्षा गंभीर प्रश्न आहे। काही गोष्टींवरती लक्ष लोकांचं जाऊ नये म्हणून मग ते असे उपक्रम साजरे करतात। मणिपूरच्या दौऱ्यावर लोकांचं लक्ष नाही असं जनाब संजय राऊत म्हणतायत, परंतु जनाब संजय राऊत आज छत्रपती संभाजीनगर इथल्या दौऱ्यावर आहेत। छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या दौऱ्याकडे मात्र संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय, कारण ते औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकायला जातात का हे पाहणं महत्वाचं आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मणिपूरमध्ये दौरा करतायत. जवळपास 9,000 कोटीच्या विकास कामाचा शुभारंभ त्या ठिकाणी होणार आहे. तर जनाब संजय राऊत हे छत्रपती संभाजीनगरमध्ये जातीय सलोखा बिघडावा, धार्मिक सलोखा बिघडावा यासाठी दौरा करतायत.